आणि आता राज्यासह देश विदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात। कसब्यातील भाजपचा बालेकिल्ला ढासळला असून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झालेत। भाजपच्या हेमंत रासनेंचा पराभव करत 11,040 मतांनी त्यांनी दणदणीत विजय मिळवला। रवींद्र धंगेकरांच्या विजयानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार सेलिब्रेशन केलं। कार्यकर्त्यांनी जेसीबीमधून गुलाल उधळत एकच जल्लोष केला। कसब्यातील मतदारांनी अपक्ष उमेदवारांना नाकारलं। मुख्यमंत्रीपदाचा दावा करणाऱ्या बिचकुलेंना 40 मतं मिळाली तर ब्राह्मण महासंघाच्या दवेंना 400 मतं मिळाली। अजित पवारांनी धंगेकरांचं अभिनंदन केलं। भावनिक मुद्द्याबाहेर बेरोजगारी महागाई विरोधात जनतेनं मतं दिलं असून महाविकास आघाडी एकत्रित लढल्यावरती काय होतं हे निवडणुकीतून दिसल्याचं ते म्हणाले। पोटनिवडणुकीमध्ये जनतेनं सत्ताधाऱ्यांना जागा दाखवली असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीका केली। भाजप विरोधातील नाराजी दिसत असून मतदार जागृत होत असल्याचं ते म्हणाले। चिंचवडमध्ये मतमोजणीच्या 19व्या फेरीमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप निर्णायक आघाडीवरती आहेत तर नाना घाटे आणि राहुल कलाटे अजूनही पिछाडीवरती आहेत। त्रिपुरा नागालँडमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं दणदणीत विजय मिळवला। दरम्यान संध्याकाळी पंतप्रधान मोदी भाजप मुख्यालयामध्ये जाऊन भाजप कार्यकर्त्यांसह विजयाचा जल्लोष करतील। नागालँड विधानसभा निवडणुकीमध्ये आठवले गटाचा डंका, रिपाईच्या 2 आमदारांचा दणदणीत विजय झाला। राज्याच्या सत्ता संघर्षावरील पुढील सुनावणी 14 मार्चला होणार आहे तर 14 मार्चला शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता असून त्यानंतर न्यायालय निकाल देईल। विमा कंपनीच्या चुकीमुळे बीडमधील 12,000 शेतकऱ्यांची बँक खाती गोठवल्यानं राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे विधिमंडळात आक्रमक झाले। संबंधित विमा कंपनीवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी धनंजय मुंडेंनी केली। सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गावरील भूसंपादनावरून अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले। शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य मोबदला देण्याची मागणी त्यांनी केली। मागण्या मान्य न झाल्यास सोलापूर अक्कलकोट मार्गावरती चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची लूट होतीये। भाज्यांच्या 100 जुड्यांमागे व्यापारी 6 जुड्या जास्त घेत असल्याचं समोर आलं। शेतकऱ्यांना जास्त जुड्या न दिल्यास शेतकऱ्यांच्या भाजीचा लिलाव केला जात नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला। धाराशिवमध्ये कांदा आणि वांग्यापाठोपाठ द्राक्षांच्या दरात सुद्धा घसरण झाली। द्राक्षांना प्रति किलो 26 ते 28 रुपये भाव मिळत असताना द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला। कांदा बटाट्याची आवक वाढल्यानं दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। कांद्याचे दर प्रति किलो 5 ते 10 रुपयांवरती तर बटाट्याचे दर 7 ते 13 रुपये प्रति किलोवरती पोहोचले। उन्हाच्या झळांमुळे नागरिकांचा कलिंगड खरेदीकडे कल वाढल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रासह तामिळनाडू आणि कर्नाटकातून कलिंगडाची सर्वाधिक आवक झाली असून एका कलिंगडासाठी 70 ते 100 रुपये मोजावे लागतात। राज्यात हरभरा काढणीला सुरुवात झाली असून यंदा हरभरा उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। राज्यातील हवामान वाढीचा फटका हरभऱ्याला बसला असून हरभऱ्याच्या उत्पादनात 20 ते 25% घट होण्याची शक्यता आहे। जळगावातील पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। पपईला विक्रमी भाव मिळत असून 1 एकरवरील पपई उत्पादनासाठी 6 लाखांहून अधिक उत्पन्न मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय, त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत। राज्यात काही ठिकाणी कापसाच्या दरामध्ये सुधारणा झाली। अनेक बाजारांमध्ये कापसाला सरासरी 7,800 ते 8,300 रुपये इतका दर मिळतोय। देशांतर्गत बाजारामध्ये साखरेला 3,100 ते 3,250 रुपये दर मिळतोय। उन्हाळ्यात शीतपेय आईस्क्रीम उद्योगात साखरेची मागणी वाढल्यानं साखरेचा दर वधारण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे दर स्थिर होत आहेत। सोयाबीनला 4,500 ते 5,000चा भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आलं। यंदा घाऊक बाजारामध्ये लाल मिरचीचे दर 50 ते 100 रुपयांनी उतरले आहेत। परिणामी गृहिणींना मोठा दिलासा मिळाला, कारण मसाला तयार करण्यासाठी लागणारी लाल मिरची, गरम मसाल्याचे पदार्थ खरेदी करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये महिलांची लगबग असते। कोकणातील हापूसची परदेशवारी लांबणीवरती पडली। 25 मार्च ते 25 एप्रिल दरम्यान रमजान सण असल्यामुळे आखाती देशांमध्ये हापूसला मोठी मागणी असते। मात्र मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आवक कमी होण्याचा अंदाज असल्यानं त्याचा फटका परदेशवारीला बसणार आहे। वाशिम जिल्ह्यातील सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून सोयाबीनचे 5,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत असलेले दर आता 4,800 रुपये प्रति क्विंटलवरती येऊन ठेपलेत, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये पात्र नसून सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं। 5,352 शेतकऱ्यांचा शेतीचा थांगपत्ता लागत नसल्यानं प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून याबाबत तपास सुरू आहे। पात्र नसून सुद्धा लाभ घेतलेल्यांकडून वसुली केली जाणार आहे।
धाराशिवमध्ये थकीत वीज बिलामुळे उजनी आणि खांडवी इथल्या पाणीपुरवठ्याचं वीज कनेक्शन तोडलं होतं. मात्र नगरपालिकेनं 5 लाखांचं बिल भरल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे धाराशिवकरांची पाणी टंचाईपासून मुक्तता झाली. खाद्यतेल लवकरच 15 ते 20 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. मलेशियाहून येणाऱ्या पामतेल आयातीत प्रति टन 18,000 रुपयांची घट झाली. त्यामुळे पामतेल स्वस्त होऊन त्याचा उर्वरित तेलांवरती सकारात्मक परिणाम होण्याची आशा व्यक्त केली जाते. आजपासून होळीसाठी विशेष ट्रेन धावणार आहेत. एलटीटी करमाळी आणि रोहा चिपळूण दरम्यान ही विशेष ट्रेन सेवा सुरू केल्यामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला. होळी धुलीवंदन साजरी करण्यासाठी पोलिसांकडून नियमावली जाहीर करण्यात आली. 5 ते 11 मार्चच्या कालावधीमध्ये ही नियमावली लागू राहील. तर रस्त्यावरून जाणाऱ्यांवरती फुगे फेकल्यास तसंच असभ्य वर्तन केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. सोलापूरकरांना उन्हाचा चांगलाच तडाखा बसलाय. सोलापुरातील तापमानाचा पारा 37 अंश सेल्सिअसवरती जाऊन पोहोचलाय. मुंबईत घाटकोपर, विक्रोळी आणि भांडूपमधल्या काही भागांमध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. एस आणि एन विभागात दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार असल्यानं पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं. आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून संभाजीनगरच्या लासूर स्टेशन इथल्या विद्यार्थ्यांनी चक्क नारळ फोडून परीक्षेची सुरुवात केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होता. उस्मानाबाद शहराचं धाराशिव असं नामांतर केल्यानंतर आता एसटी स्थानकाचं नाव बदलण्यात येणार आहे. येत्या 4 दिवसात बसवरील नामफलक सुद्धा बदलण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळानं दिली. राज्यातील एसटी बस सेवा दुरवस्थेचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित करत बसचा फोटो दाखवला होता. त्यानंतर प्रशासन खडबडून जागा झालं असून ती बस एसटी वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी पाठवण्यात आली. धुळ्यातील वाढत्या अतिक्रमण विरोधात महापालिकेनं धडक मोहीम सुरू केली. नगावबारी ते मोठ्या पुलापर्यंतच्या परिसरातील अतिक्रमण हटवण्यात येत आहे. त्यामुळे धुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुद्धा सुटणार आहे. धुळ्याच्या वरखेडी परिसरातील कचरा डेपोमध्ये सतत आग लागल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महापालिकेनं कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं काम हाती घेतलंय. एकूण 89,000 क्विंटल कचरा हा विभाजित करण्यात आला. त्यामुळे कचऱ्याची समस्या आता लवकरच सुटणार आहे. कोल्हापूरच्या शिराळे फटाका कारखान्यातील स्फोट प्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाखांची मदत दिली जाणार आहे. आमदार राजेंद्र राऊत यांच्या पाठपुराव्यानंतर हा निधी मंजूर करण्यात आला. पाणीपुरवठा विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात पालघरच्या मोखाड्यातील कोचाळे गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले. प्रकल्पग्रस्तांना वारंवार नोकऱ्यांचा आमिष दाखवून प्रत्यक्षात नोकऱ्या न दिल्यानं ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलं. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. प्राथमिक माहिती मिळते. डॉक्टरांनी या सगळ्याची पाहणी केली आणि यापैकी 3घांना लॉकअपच्या बाहेर रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. हा दशकातला सर्वात भीषण हिंसाचार मानला जातोय. होरपळलेल्या पीडितांवर उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या हॉस्पिटल युनिट्सना परिसरात अलर्ट करण्यात आलाय. घटनेचं गांभीर्य पाहता अनेक रुग्णवाहिका या बचाव कार्यात गुंतल्यात. किरकोळ दुखापत झालेल्या प्रवाशांना लोनिकी इथे बसनं नेण्यात आलंय. हेडलॅम्प घातलेले बचावकर्ते या सगळ्या परिसरामध्ये सातत्यानं काम करतायत. अथेन्सहून उत्तरेकडच्या या भागामध्ये जाणाऱ्या प्रवासी ट्रेनमध्ये सुमारे 350 प्रवासी होते अशी माहिती कळते. रेल्वे ऑपरेटर हेलेनिक ट्रेनकडून ही माहिती देण्यात आली आहे. या बचाव कार्यात मदत करण्यासाठी लष्कराशीही संपर्क साधण्यात आलाय. पुढची बातमी आपण बघणार आहोत. दक्षिण इटलीच्या किनारपट्टीवर रविवारी झालेल्या प्राणघातक जहाज दुर्घटनेत कोणी वाचलंय का याचा शोध अजूनही घेतला जातोय. अलादीन मुहिबजादा आपल्या नातेवाईकांचा त्याचबरोबर 5 वर्षांच्या चुलत भावाला शोधण्यासाठी जर्मनीहून 25 तास गाडी चालवत त्यासाठी इटलीला पोहोचलेत. असे अनेक नातेवाईक आहेत जे आपल्या आप्तांचा शोध घेत आहेत. क्रोटोन प्रांतातील स्टेकाटो डी कट्रोच्या खडकांवर वादळी समुद्रात लाकडी बोट फुटून हा अपघात झाला, ज्यात मृतांची संख्या आतापर्यंत 63 वर पोहोचली आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे. क्रोटोन बास्केटबॉल स्टेडियममध्ये आतापर्यंत ही मृतदेह ठेवण्यात आलेत. या शवागाराला इटालियन संसद सदस्य निर्वासितांसाठी युनायटेड नेशन एजन्सीच्या माजी प्रवक्त्या लॉरा यांनी देखील भेट दिली. समुद्रात वाहणाऱ्यांना वाचवण्यासाठी सरकारकडे योग्य साधनं असणं आता आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय.
युक्रेननं डागलेले 3 ड्रोन सोमवारी रात्री बेल्गोरोड प्रदेशाला त्यांनी लक्ष्य केल्याचा दावा रशियानं केला। या हल्ल्यांसाठी कीवला जबाबदार धरलं असलं तर युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी याची लगेच जबाबदारी स्वीकारलेली नाही। या ड्रोनमुळे इमारती आणि कारचं किरकोळ नुकसान झाल्याचं गव्हर्नर ग्लॅडकोव्ह यांनी म्हटलंय। रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आल्याची माहिती या भागाचे प्रमुख व्हॅलेंटिन डेमिटोव्ह यांनी दिली। पश्चिम रशियाच्या शेजारच्या ब्रँक्स प्रदेशात मंगळवारी पहाटे आणखी एक ड्रोन पाडण्यात आल्याचं या स्थानिक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी देशाच्या मुख्य सुरक्षा एजन्सीला रशियाच्या युक्रेन सीमेवर विशेष नियंत्रण ठेवण्याचं आवाहन केलंय। देशाच्या पश्चिम आणि दक्षिणेला लक्ष्य केलेल्या ड्रोन हल्ल्यांच्या अहवालानंतर काही तासातच पुतीन यांनी हे आदेश दिलेत। रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसच्या नेतृत्वासोबत झालेल्या बैठकीदरम्यान पुतीन यांनी या हल्ल्यांचा मात्र स्पष्ट उल्लेख टाळला होता। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी मंगळवारी कीव्हमध्ये ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक कोऑपरेशन म्हणजेच आर्थिक सहकार्य संघटनेचे सरचिटणीस मॅथियास कॉर्मन यांची भेट घेतली। कीव्हमधल्या OECD आणि युकेन यांच्यामधले संपर्क कार्यालयाच्या अधिकृत उद्घाटनाची घोषणा शुक्रवारी या संस्थेच्या वेबसाईटवरून करण्यात आली होती आणि आमच्या सहकार्यातील एक महत्त्वाचं पाऊल असल्याची पोस्ट त्यानंतर झेलेन्स्कींनी त्यांच्या टेलिग्राम अकाउंटवरून पोस्ट केली। रशियन क्षेपणास्त्रांनी दक्षिण युक्रेनच्या खेर्सन भागामध्ये निवासी भागावर केलेल्या हल्ल्यात किमान 4 जणांचा मृत्यू झालाय तर 5 जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक लष्करी प्रशासनानं मंगळवारी दिली। युक्रेनच्या सैन्यानं शेअर केलेल्या या व्हिडिओ फुटेजमध्ये खराब झालेली घरं म्हणजे ज्या घरांचं प्रचंड नुकसान झालं आणि जमिनीवर एक मृतदेह देखील आढळून आलाय। रशियाच्या सैन्यानं या भागात अत्याधुनिक T-19 रणगाड्यांचं अतिरिक्त सैन्य आणि उपकरणं तैनात केल्याचं युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी कीव्हमध्ये आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे वकील करीम खान यांची भेट घेतली। मंगळवारच्या बैठकीत झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या मुलांना रशियाला पाठवण्याच्या मुद्द्याला प्राधान्य दिलंय। मारियोपोलसारख्या युद्धग्रस्त शहरांच्या तळघरामध्ये रशियन समर्थित फुटीरतावादी प्रदेशातील डोनबासमध्ये अनेक अनाथाश्रमांमध्ये हजारो मुलं अडकून पडली आहेत। रशियाविरुद्धच्या युद्धात बखमुतमधल्या लढाई सर्वात भीषण असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलंय। गेल्या काही दिवसात खेर्सन प्रदेशात 30हून अधिक वेळा रशियानं केलेल्या हल्ल्यात किमान 4 जणांचा मृत्यू झाल्याचा आणि या लढाईची तीव्रता वाढतेय असंही झेलेन्स्की म्हणाले। सतत हल्ले होत असूनही देशभरात सध्या वीज पुरवठा सुरळीत असल्याचं झेलेन्स्की म्हणाले। शेजारच्या राष्ट्र युक्रेनमध्ये सुरू असलेल्या 1 वर्षापासून सुरू असलेल्या युद्धपातात स्लोवाकियाला नाटो सदस्यत्वाचं आता महत्त्व कळतंय कारण युद्धासारख्या कठीण काळात युक्रेनच्या सशस्त्र दलांना शस्त्रांची मदत त्यामुळे होऊ शकली। अमेरिका, जर्मनी, पोलंड, नेदरलँड, स्लोवेनिया आणि झेक रिपब्लिकसह सहयोगी राष्ट्रांमधल्या सेवा सदस्यांनी स्लोवाकियामध्ये नाटो पुढाकाराचा एक भाग म्हणून बहुराष्ट्रीय युद्ध समूह तयार केला आणि ज्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात मदत पोहोचू शकली कारण सदस्य देशांना त्यांच्या संरक्षणासाठी सैन्य पाठवून त्यांना या ग्रुपकडून आश्वस्त करण्यात आलं। पुढची बातमी आहे रशियाच्या व्लादिवोस्तोकमधल्या रहिवाशांनी हिवाळ्याचा शेवट आणि वसंत ऋतूच्या आगमनाचा उत्सव नुकताच साजरा केला। चमकदार पोशाख यावेळी नागरिकांनी परिधान केले होते आणि हे सर्वजण परेडमध्ये सहभागी झाले। माल्सेनिचा या उत्सवात त्यांनी स्माइलिंग सन्स अर्थात हसणारा सूर्य प्रतीक असलेले बॅनर्स देखील हाती घेतले होते। या उत्सवात रशियाचे पारंपरिक पॅनकेक्स आणि खेळ आणि नृत्याचा प्रामुख्याने समावेश असतो। ओक्लाहोमा शहराच्या दक्षिणेला सुमारे 20 मैल दूर काही भागांमध्ये वादळामुळे प्रचंड नुकसान झाल्याची दृश्य आहेत। वादळात 12 जण जखमी झाल्याची माहिती ओक्लाहोमा इथल्या नॉर्मन विभागातल्या पोलिसांनी दिली। या भागात ताशी 90 मैल वेगाने येणारा चक्रीवादळ आणि वाऱ्यामुळे झाड आणि विजेच्या तारा तुटून पडल्यात, रस्तेही बंद झालेत। नॉर्मन आणि शॉनीच्या आसपासच्या घरांचं प्रचंड नुकसान झालंय। कॅन्ससच्या लिबरल भागात रविवारी चक्रीवादळामुळे घरांचं प्रचंड नुकसान झालं। एका व्यक्तीला इथे किरकोळ दुखापत झाली। चक्रीवादळाची ताकद किती आहे हे पाहण्यासाठी हवामान विभागानं या वादळाच्या नुकसानीचं सर्वेक्षण सुरू केलंय। सिएरा नेवाडा रेंजमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला होता। या भागामध्ये योसेमाइट नॅशनल पार्क आठवड्याच्या मध्यापर्यंत बंद राहील आणि सेक्वाकिया या नॅशनल पार्कमध्ये असंख्य रस्ते त्यामुळे बंद करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं। ट्रान्स सिएरा महामार्ग त्यामुळे बंद करावा लागलाय। लॉस एंजेलिसच्या पूर्वेला बिग बेअर लेकच्या आसपास सॅन बर्नार्डिनो माउंटन रिसॉर्टकडे जाणारे सर्व रस्ते गेल्या आठवड्यातल्या प्रचंड हिमवृष्टीमुळे बंद करावे लागलेत। सॅन गॅब्रिएल पर्वतांमध्ये माउंटन हाय रिसॉर्टपर्यंत हे रस्ते त्यामुळे बंद ठेवावे लागले। या परिसरात वादळामुळे प्रचंड बर्फ साठलाय। कॅनडाच्या लॉस एंजेलिस उपनगरामध्ये चिखलाच्या प्रवाहामुळे एका घराचंही नुकसान। ब्रेकनंतर आपलं स्वागत। पाहूयात इतरही काही बातम्या वेगवान स्वरूपात।
अकोल्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप यांच्यावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला। शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणी विठ्ठल सरप यांनी खदान पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला। जालन्यातील मच्छिंद्र चिंचोलीमध्ये 2 गटात तुफान हाणामारी झाली। अंत्यविधी करण्यावरून 2 गटात वाद झाला। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। कल्याणमध्ये दुधाच्या उधारीवरून जोरदार हाणामारी झाली। संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। वडिलांनी शिक्षणासाठी परत बीडला जा असं सांगितल्याचा राग म्हणून 7वीत शिकणाऱ्या मुलानं आत्महत्या केली। बीडच्या वडवणी तालुक्यातील पिंपरखेड इथे एक धक्कादायक घटना घडली। प्रदीप साबळे असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे। मनमाडमध्ये धावत्या नांदेड कुर्ला हॉलिडे एक्सप्रेसला आग लागली। S4 बोगीच्या ब्रेक लायनरला आग लागल्यानं प्रवाशांमध्ये खळबळ उडाली। रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला। सिंधुदुर्गातल्या दोडामार्ग तालुक्यामध्ये हत्तींनी धुमाकूळ घातला। मोर्ले गावामध्ये हत्तींनी शेतीचं नुकसान केल्यानं परिसरातील शेतकरी हवालदिल झाले। बीडच्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट इथे एका ऊसतोड मजुराच्या मुलानं MPSCच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलं। अजिनाथ खाडे NDT प्रवर्गातून प्रथम आला असून त्याची भव्य मिरवणूक काढत सत्कार करण्यात आला। निवडणूक आयोगाच्या नेमणुकांबाबत सुप्रीम कोर्टानं ऐतिहासिक निर्णय घेतला। मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नेमणूक पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारसीनुसार राष्ट्रपतींनी करावी असं कोर्टानं म्हटलं। बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण जाता जाता आजच्या तापमानावर एक नजर टाकूयात।